लाईफ रिअली हॅज अ वे ऑफ हम्बलिंग अस डाऊन. आणि ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण आजची गोष्ट ऐकूया. ओके. आमच्या वॉचमॅन मावशी आहेत, त्या आणि मी आमचे घरोब्याचे संबंध आहेत. आमच्याकडे काही चांगलं बनलं तर आम्ही त्यांच्या घरी खायला देतो, त्यांच्याकडे काही बनलं आणि माझ्या आवडीचं असेल तर त्या घरी आणून देतात. असाच त्यांचा आलेल्या खाण्याचा एक डब्बा माझ्याकडे होता आणि आज मी बनवत होते प्रॉन्स. तर मी विचार केला होता की पहिल्यांदा प्रॉन्स थोडंसं त्याच्यामध्ये कालवण घालून देईन त्यांना. आणि नंतर माझ्या मनामध्ये एक असं लाल शिंगांचा डेव्हिल आला, ज्याने मला कानात फुंकर मारून सांगितलं, अरे प्रॉन्स महाग असतात, सी फूड महाग असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर मी विचार केला की त्यांना कमी पडतील आणि ते महागही असतात, तर त्यांच्या 4 जणांच्या कुटुंबाला एवढेसे प्रॉन्स देण्यापेक्षा मी उद्या काहीतरी जास्त क्वांटिटीमध्ये भाजी किंवा पनीरचं बनवून देईन. आणि मी माझ्यापुरते बनवले. कट टू नारावरती टकटक झाली आणि आमच्या वॉचमन मावशी हातामध्ये एक छोटीशी पातेली घेऊन आल्या होत्या. म्हटलं काय आणलं आज? तर म्हणल्या आमचे हे आज बाजाराला गेले होते, यांनी मासे आणले होते, तुम्हाला आवडत मला माहिती आहे म्हणून मी माशाच्या 4 तुकडी तळून आणल्या आहेत. आणि मला जे लाजल्यासारखं झालं, म्हणजे खरं सांगते, धरणी बघून तिने मला पोटात घ्यावं त्यावेळेला इतकं मला स्वतःबद्दल कमतरता वाटली त्यावेळेला. कारण मी चांगल्या घरात नाही येते, मला चांगलं एज्युकेशन मिळालं, मी चांगलं कमावते, तरीसुद्धा देताना मी 2दा विचार केला. आणि त्या बाईने, जिचं हातावरचं पोट आहे, घरी 4 माणसं पोसायची आहेत आणि कमावणारे ते दोघंच आहेत, नवरा बायको, असं असताना देखील मला आवडतं म्हणून तिने माशाच्या 4 तुकडी मला तळून आणून दिल्या. दानत ही तुम्हाला पैशानी येत नाही, ती आतून यावी लागते किंवा शिकावी लागते. माझ्याकडे नाही आली ती आतून, पण शिकेन मी नक्कीच. आय जस्ट होप की ह्यातनं आपण सगळेच थोडंसं काहीतरी शिकू शकू आणि आपल्या लाईफमधल्या वॉचमॅन मावशींना कधीही काही देताना 2दा विचार नाही करणार. बरं, आता मी मासे खायला जाते.